आज मसवड नगरपालिकेला आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवसाहेबांना भेटून निवेदन केलं की मसवडमध्ये नवीन बांधलेले गाळे आणि मसवड नगर परिषदेच्या समोर बांधलेल्या कॉम्प्लेक्समध्ये हे गाळे आपण काही 4-8 दिवसामध्ये निलावा करून देणार आहोत। तर ती गाळे स्थानिक लोकांना अल्प डिपॉझिटमध्ये व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही आज शिवसाहेबांच्याकडे केलेली आहे। त्यापूर्वी आम्ही 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। खरं तर मसवड नगर परिषदेला आता 6 महिने उलटून गेले सत्ता परिवर्तन होऊन, पण या सत्ता परिवर्तनच्या काळामध्ये एकही काम असं विकासमुक्त धोरणाला गतिमान करण्याचं एकही काम आपल्याला कुठं मसवडमध्ये पाहायला मिळत नाही। पाण्याचा तर पूर्णपणे मसवड नगर परिषदेच्या कडून बोजेवार ओढलेला आहे। पाणी 15-15 दिवस पिण्यासाठी येत नाही। अशा स्थितीमध्ये मसवड नगरीतले नागरिक वास्तव करत आहेत। खरं तर आता पावसानं ओढ दिल्यामुळं प्रचंड मोठा तारावरची कसरत गावकरी करत आहेत आणि ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक सर्व आणि सत्ताधारी शिवसाहेबाचे सगळी लोक मजा पाहत आहेत की नागरिकांचे हाल कशा पद्धतीने चाललेले आहेत। मसवडमधली लोक आमची मुंबई पुण्याला जाऊन उदरनिर्वाह करतात, उदरनिर्वाहासाठी उद्योगाला व्यवसायाला जातात। ही जर गाडी उपलब्ध करून त्यांना दिली तर अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं कर्तृत्व करणारे, काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे आमच्याकडे मुलं उपलब्ध आहेत। पण दुर्दैवानं नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्यांना मिळत नाही। अशा बऱ्याच तक्रारी या नगर परिषदेच्या हद्दीतल्या लोकांची आहेत। आता काय झालं, मसवडमध्ये गाळे धारक आहेत ते गाळे पैशाच्या जीवावर गाळा घेतला जातो आणि ज्याला गाळ्याची आवश्यकता त्याला अजिबात गाळा व्यवसायासाठी मिळत नाही आणि मग ते पैशाच्या जीवावर घेणार, त्याच्यामध्ये पोट भाडेकरी ठेवणार आणि पोट भाडेकरी तो आवाज असावा त्याच्याकडनं भाडे घेणार, पण त्याचा व्यवसाय चालणार आहे का? इथं हजारो लाखो लोक या ठिकाणी सिद्धनाथासाठी दर्शनाला येतात, तर किमान त्याचा उदरनिर्वाह अत्यंत चांगल्या पद्धतीचा चालावा ह्या अपेक्षेनं आजचा हा आम्ही निर्णय घेतलेला आहे। नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये ठराव करून जिल्हाधिकारीची परमिशन घेऊन तशा पद्धतीचं काम करतील असा एक आम्हाला विश्वास आहे। पण करतील का आता ही जर तरच्या गोष्टीला काय अर्थ असं मला वाटत नाही, पण त्यांनी खऱ्या अर्थाने करायला हवं आहे। त्याचबरोबर मसवड नगर परिषदेच्या इमारतीमध्ये यांचा मनमानी कारभार चालला, यांना कोणीही विचारणार नाही। आधार केंद्रासाठी यांनी बाजारपेठेतले लाखो रुपयाचे जी काही कोट्यावधी रुपये यांना नगर परिषदेला उत्पन्न गावाला मिळणार आहे ते गाळे आधार केंद्रासाठी यांनी दिलेले आहेत। वास्तविक पाहता यांनी यांचा कार्यकर्ता जगवण्यासाठी त्या आधार केंद्राला गाळे दिल्यात म्हणणं तर वावगं ठरणार नाही। आणि मंडईच्या पाठीमागे पलीकडे गाळे आहेत, ती जर गाळे दिली असते आधार केंद्रासाठी तर काय हरकत नव्हती। इथं उत्पन्न नगरपालिकेचं बुडतंय आणि आता आम्ही शिवसाहेबांना विचारलं तर त्यांनी म्हणले आम्हाला तशा पद्धतीचे बंधनकारक केले की नगरपालिकेचा गाळा। मग आता नगरपालिकेचा गाळा म्हणजे नगर परिषदेच्या इमारतीचा गाळा देणं बंधनकारक आहे का? बरं, अनेक आधार केंद्र आहेत त्यांना उपलब्ध करून द्यायची जबाबदारी नगर परिषदेची आहे, मग ती काय आपल्याला दिसून येत नाही। पण काही लोकांचे लाड आणि चोचले पुरवण्यासाठी ही नगरपालिका सध्या काम करताना आपण पाहतोय। आम्ही गेले 6 महिने प्रामाणिकपणे मसवड नगरीचे जय राजे माने यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या, आम्ही सर्व ही मंडळी उभा होते आणि आम्हाला सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणले होते की बाबा एक 5-6 महिने त्यांना काम करण्याची संधी देऊया आणि त्यानंतर आपण एक आक्रमक पद्धतीने जी काय त्यांच्या चुका आहेत त्या चुकावर बोट ठेवूया। त्यातली सगळ्यात मोठी महत्वाची चूक म्हणजे आज ह्या नगरपालिकेकडून लावलेली इथल्या जनतेची पूर्णपणे चेष्टा आणि थट्टा आहे की नगरपालिका ही कधी थांबवल ह्याची शाश्वती ह्या नगरपालिकेतल्या शिवसाहेबांनी देणं बंधनकारक आहे। पण या सगळ्या एकत्रित यांचा जर कार्यभाग बघितला, सगळे काम मला सांगा एकही काम मसवड नगरपालिका परिषदेच्या हद्दीमध्ये चालू नाही, सगळे कामं बंद आहेत। आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळ्याचं काम बंद आहे, महाराणी अहिल्याबाई होळकर होळकरांच्या पुतळ्याचं इथं या ठिकाणी काम ती ठप्प आहेत, विविध विकास कामं बंद आहेत आणि
आणि बागेतलं एक जे गार्डन आहे त्या गार्डन मधलं सुद्धा काम बंद आहे. म्हणजे अशा सगळ्या इथं भाजी मंडई एवढी मोठ्या प्रमाणात बांधून ठेवलेली आहे आणि ही लोक भाजी मंडईचं उद्घाटन नगर परिषदेच्या इलेक्शनच्या अगोदर करतात आणि दुर्दैवानं काम आता नगर परिषद तुमच्या ताब्यात आहे, 6 महिने झाले त्याचं काय घ्यायला तयार नाही तुम्ही. म्हणजे अशी ही लोक बेजबाबदारपणाने वागतात. अशा लोकांना मसवडकर जनता येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय